नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून एक दादाची तुला म्हटलं, किरण दादाची. हां, मी तुला ही माझ्या आजोबांची स्टोरी सांगितली ना, हे आमच्या सगळ्या ब्लड लाईनमधून अशीच येतात. कोणीही घाबरत नाही. मी जरी इकडचा शहराचा राहिलेला असलो, गावी जरी कधी गेलो, आम्ही बिंदास रात्री 11-12 वाजता आम्ही ह्या खालच्या घरातून गावामध्ये इकडे-तिकडे एकटे भटकतो. कोण घाबरत नाही वगैरे असं तसं. तर ह्याचं असं झालं, की हा 10thच्या टायमाला होता आणि 10thला असताना ना पलीकडच्या गावात कोचिंग व्हायच्या. रात्रीचे क्लास किंवा अशी कोचिंग चालायची असे. तर हा रात्रीचा एकदा जात होता. म्हणजे थोडं लवकरच असतं जेवण खावण त्या टायमाला 7, 8, 9च्या आसपास. आणि सकाळी 1 व्हायचं कोचिंग सुरू. तर ह्याला वाटलं हा रात्री म्हणजे झोपला आपला, ठीक आहे झालं त्याचं. म्हटलं सकाळचा क्लास आहे आपला, आपण जाऊ सकाळी. अचानक त्याला जाग आली रात्री 2-3 वाजता आणि चंद्राचा प्रकाश होता. म्हणजे तो आपल्या पौर्णिमेच्या टायमाचा तो एक टाईम असतो पिरियड, की बाबा चंद्राचा प्रकाश त्या थोड्याफार दिवसात खूप जास्त दिसतो पौर्णिमा आणि त्या दिवसाला. त्यामुळे बॅटरीची गरजच नाही. खूप दिसतंय, रस्त्याला क्लिअर दिसतंय. आणि ह्याला अचानक जाग आली. ह्याला वाटलं सकाळचे वाजलेत आपल्या 5 साडेपाच वाजलेत. तो बोलला, "अरे आपल्याला लेट होईल क्लासला." हा उठला. ह्यानी बॅग वगैरे केली, रेडी झाला. हा 2.5 ते 3 किलोमीटर पायी चालत त्या गावात पोहोचला. गावात त्या जिथे क्लास वगैरे जायचा तिथपर्यंत तो गेला. बोलतोय, "अरे एवढा टाईम झाला अजून झोपलेत कसे?" सगळे सामसूम झोपलेत. किरकाटा म्हणजे आपण म्हणतो ना आवाज येतो, तसा एकदम रातकिड्यांचा आवाज येतोय वगैरे झोपलेत. अरे तो बोलतो, "अजून झोपलेत कसे काय?" आणि बरं हे एवढं होतंय ना, तो उठल्यापासून इथे गावात येईपर्यंत त्याच्या डोक्यात जरा पण नाही आलं, की बाबा आपण घड्याळ बघावं. गावी मोस्टली घड्याळ बघणं कमीच असतं, पण तरी पण त्याला ते सुचलं नाही. तो आला इकडे म्हटलं आणि नंतर मग त्यांनी शेवटी मग म्हटलं, "हे सगळे झोपलेत." त्यांनी तेव्हा घड्याळात बघितलं. अरे बोलतो, "रात्रीचे 2:30 वाजलेत." बोललो, "मी 2:30 वाजता 3 वाजता मी इथे काय करतोय? क्लास तर आपला सकाळचा 10वीची त्यांची जी कोचिंग चालायची." मग तसाच तो फिरला. घाबरत वगैरे काय नव्हता, घाबरला सुद्धा नाही. तो फिरला, पण ना रिटर्न येताना त्याला हळूहळू म्हणजे त्या पॅचमध्ये जो रस्ता आहे 2.5-3 किलोमीटरचा, एक वाडा पडतो, एक बोरिंग आहे, एक विहीर वगैरे आहे, हे सगळे स्पॉट्स आहेत. तर त्याला सुरुवातीला जाणवलं की आपल्या मागून कोणतरी येतं आहे. कारण रात्रीचे 2:30-3 वाजता काटाकीर, सुमसाम जाणवतं. झाडाचं पान जरी पडलं तरी तुला समजतं की आणि ह्याला मागनं पायांचा आवाज येतोय. ह्यानी एकदा असं मागे बघितलं, कोण नव्हतं. नंतर त्याला असं जाणवलं कोणतरी आहे. मागे बघितलं, दिसतं असं काहीतरी, कोणतरी येताना दिसतंय. घाबरला नाही. नंतर मग अजून थोडासा पुढे आला. तो वाड्याच्या गुरांचा जो वाडा होता, तिथपर्यंत आला. तिथून त्याला मागून आवाज आला. वाचलास? तो आवाज आला आणि तरी तो घाबरला वगैरे नाही. तो आला त्या आमच्या जी आधी म्हटलं ना, की एक विहीर जिथून आमच्या गावाची ती हे स्टार्ट होती, तिथे आला आणि मग तो परत वरती चढला आणि घरी जाऊन मग झोपला. पण कदाचित जर तो घाबरला असता, तर मग काहीतरी गोष्ट दुसरीकडे गेली असती, पण तो घाबरला नाही. असं. आणि कोणती आहे? त्याचीच अजून एक गोष्ट म्हणजे अशी, आम्ही आता जिथे राहतो ना, ॲक्च्युली आता जिथे राहतो हे घर त्याच एरियामध्ये थोडं बाजूला बांधलं आहे. पण आम्ही आधी जिथे राहायचो, तो स्मशानाचा होता. आता ते तुला मगाशी म्हटलं ना, की 2005 सालात जे फ्लडिंग असं पूर्ण झालं, तेव्हा आमची पूर्ण घरं गेलेली. जो डोंगर पूर्ण आलेला, कारण आमच्या गावातलं शेवटचं घर पूर्ण डोंगर खाली आलेलं, आमची पूर्ण घरं गेलेली. तेव्हा सरकारने आहे ना, घरं बांधून दिलेली आणि सरकारने घरं पण कुठे बांधून दिली? स्मशानावर. जे गावाच्या खाली स्मशान जो लागतो, तिथे जवळ-जवळ 15 एक घरं बांधून दिलेली. त्यातली काय काय घरं तर इतकी शेडी प्लेस होते ना, म्हणजे तू घरात एंटर पण करू शकत नाही. तुला ते घर बघूनच समजेल, की बाबा जरी तुला माहिती नाही, की बाबा हे स्मशानाची एरिया नाही, तरी तुला समजेल, की बाबा ही जागा चांगली नाही. कारण तिथे ते घरं बांधताना ना 2 वर्कर्सची डेथ पण झालेली. गावातले लोकं अजून पण सांगतात ती स्टोरी. तर आम्ही तिकडे राहायचो. पण
आम्ही ज्या घरात राहायचो ना, त्या ज्या सहकारी मानल्या त्या एक घरात आम्ही तेव्हा राहायचो. टेम्पररी थोड्या 1-2 वर्षांसाठी. पण ते घर खूप हॅपनिंग होतं. म्हणजे अगदी मस्त हवा, खेळती हवा. तिथे अगदी अजिबात काय जाणवलं नाही. भले ती जागा शेडी आहे. पण नंतर मग आम्ही इकडे जेव्हा त्या वालेच्या साईडला जागा बदलून आम्ही घर बांधायला घेतलं, म्हणजे मामा, मावशी वगैरे त्यांचं. तिथे ना वरती अ, एक या साईडला मराठी शाळा आहे आणि या साईडला हायस्कूल आहे. म्हणजे प्राथमिक, माध्यमिक. प्राथमिक शाळेची पण एक स्टोरी आहे. ही माध्यमिक शाळेला ना माझ्या दोन्ही कझन भावांसोबत झालं आहे. किरण सोबत पण झालं आहे. जो मगाशी युवराजची एक बाईक स्टोरी सांगितली त्याच्यासोबत सुद्धा झालं आहे. तर झालं असं, की हा एकदा असा तिथे म्हणजे गावी आपल्या तुला माहिती आहे कोकणात रेंज नसते. कुठला एअरटेल किंवा जिओ कुठल्यातरी एका ह्याला अशा स्पॉटला रेंज भेटते. ती पण 1-2 बार असे आपल्याला मिळतात क्वचित. तर असे शोधत तर ते आम्हाला माहिती होते, की बाबा मराठी शाळेशी एक आम्हाला स्पॉट आमचा असतो. तिथे आम्ही जातो रेंजसाठी. नाहीतर इकडे ह्या माध्यमिक शाळेच्या ह्या कॉर्नरला, रस्त्याच्या कॉर्नरला. पण ही दोन्ही ठिकाणी आहेत ना, ते दोन्ही पण असे प्लेसेस आहेत थोडेसे हॉरर टाईप, हॉन्टेड टाईप. तर हा एकटाच गेला, घाबरत नाही. एकटाच गेला बॅटरी, टॉर्च वगैरे घेऊन, हातात मोबाईल, एका हातात बॅटरी. हा एकटाच उभा आहे तिथे आणि त्याला अचानक ना हळूहळू वारा वगैरे सुटायला लागला आणि थोड्या टायमानंतर वारा सुटतोय. हा आपल्या मोबाईलमध्ये आणि तुला माहिती आहे मोबाईलमध्ये एकदा आपली नजर पडली, की बाजूचं पण समजत नाही आणि त्यात रात्रीच्या ह्याच्यामध्ये मोबाईलच्या त्या लाइटिंग स्क्रीनमध्ये तुझी एक नजर बाजूचं पडली, काय दिसतच दिसतच नव्हतं. नाही. तर त्याला सुरुवातीला तर वारा वगैरे ते समजलं, पण त्याने एवढं नोटीस नाही केलं. म्हटलं जाऊ दे, जे काय असेल वारा असेल, नॉर्मल असेल ते होऊन जाईल. पण नंतर अचानक एक एंटिटी त्याच्या बाजूने अशी जी त्याला घासून अशी जोरात गेली, म्हणू शकतो. त्याच्या हातातली बॅटरी पडली. तो सुद्धा थोडासा म्हणजे धक्का वगैरे लागल्यासारखा हे झाला. मोबाईल पण आय थिंक त्याचा पडला मला वाटतं खाली. बॅटरी पडली, हे सगळं झालं. बोलतो हे काय झालं अचानक? नॉर्मल कोर्समध्ये ठीक आहे, की बाबा बॅटरी तर हातातनं आपण पकडले, पडू शकत नाही मोबाईल हे वगैरे ते. पण हे लिटरली धक्का मारल्यासारखं झालं आणि ह्या कधी-कधी आपण एंटिटी आपण म्हणतो ना, की त्या जाणवतात, पण एकदम फोर्समध्ये जातात ते त्यांच्या. त्यांच्या वाटेत जर असेल, तर त्या मग हेच करून जातात. मग कदाचित त्याची वाट असेल, त्याच्या वाटेत जो आपण उभा राहिलो असेल, तो उभा राहिला असेल, तर आय डोंट थिंक सो. वाटेत म्हणजे चुकून वाटेत उभा राहिला असेल, तर तो बोलला असेल, की "बाबा साईडला हो, माझी वाट मला दे." तो धक्का मारून गेला. तो पहिल्यांदा त्या दिवशी म्हणजे त्याला असं घाबरला ॲज सच असं नाही, पण थोडंसं त्याला जाणवलं, की बाबा आता इथे थांबण्यात अर्थ नाही. हे थोडंसं खूप रिस्की आहे. आणि हे रात्रीचं अगदी 11, 12, 1 कधीही. तर तेव्हा असं त्याचं झालेलं आणि दुसरा जो युवराज म्हणून माझा कझन होता ना, मामेभाऊ, तो शाळेत असताना जसं ह्या माझ्या दादाचा म्हणालो, की त्यांनी जो टायमिंग त्याला असा वाटला, की बाबा शाळेचा टायमिंग आहे, जो नव्हता. त्याचं पण असंच झालं, की बाबा आपले शाळा लेट होते सकाळची, आपण जाऊ पटकन. ह्यानी सकाळ उठला, गावचाच राहायचा, त्याने सगळं आवरलं वगैरे आणि हा आपला गेला भाई. शाळेत जाऊन बघतोय त्या माध्यमिक शाळेमध्ये कोणच नाही. शाळा पूर्ण रिकामी. अंगणात कोण नाही शाळेच्या प्रांगणात वगैरे. शाळेत कुठला वर्ग नाही, कुठली शिक्षिका नाही, कुठलंच ऑफिस उघडं नाही. मग याने काय केलं म्हटलं जाऊ दे, आपण थोडंसं लवकर आलो असेल तर येतील हळूहळू. म्हणून हा म्हटलं आपण वर्गात जाऊन बसू. आणि आत्ता आम्ही गावी गेलेलो ना शिमग्यामध्ये, तेव्हा आम्ही तिकडे फिरत होतो रात्रीचे 6-7 वाजता. माझ्या भावाला म्हटलं, "भाऊ तुझा वर्ग कुठला रे?" तर म्हणतो, "हाच 5वीचा वर्ग." तर तो आउट ऑफ कॉन्टेक्स्ट तो गेला म्हणजे म्हटलं ठीक आहे आपण बसू. ठीक आहे. 5वीच्या वर्गात तो घुसला आतमध्ये, बसला आणि म्हटलं ठीक आहे आता सकाळचीच वेळ आहे. आपण सगळं रेडी वगैरे करून ठेवू ना, खिडक्या वगैरे उघडून ठेवू, बाकी सगळं जे डस्टर-बिस्टर जे काय आहे ते तयार करून. तर ह्याने खिडकी उघडली आणि खिडकी उघडून हा बसला आणि खिडकीच्या त्या साईडला म्हणजे शाळेच्या मागच्या साईडला जो जंगल असा पूर्ण सुरू होतो. तिकडे त्याला अचानक एक पांढऱ्या साडीत बाई दिसली आणि तो बोलतोय तो जरा पण घाबरत नाही अगदी तेव्हापासून आत्तापर्यंत. पण तो बोलतो ती बाई पांढऱ्या साडीत, तिने तिचे केस पूर्ण सोडलेत आणि तिचे डोळे लाल
आणि ती घाबरवायचा प्रयत्न पण करते याला. असं नाही की नुसती उभी आहे. ही त्याला दिसते आणि ह्यांना दिसणं नॉर्मल कोर्स आहे. आपल्यासारखं नाही की कधीतरी आपल्याला जाणवलं किंवा हे ते. ह्यांना जो मावस भाऊ आणि ह्याला दिसली. तो बोलतो साडी तिकडे होती, साडीमध्ये उभी. ती बाई केस सोडून आहे, लाल डोळे आणि अशी बघते आणि ती थोडी फिरवून वगैरे, डोळे वगैरे फिरवून, मान वगैरे फिरवून हे करते आणि ह्याला घाबरवते. तो म्हणाला, मी जरा पण 1 मिनिट पण नाही थांबलो. बॅग भरली, पाठीवर टाकली आणि गप घरात येऊन बसलो. अदरवाईज जो तो तिकडे घाबरला असता किंवा त्याच्या जागी दुसरं कोणी असतं ना, तर मग ती वेगळी गोष्ट असते मग. असं. आणि जो दुसरा किरणची एक म्हटला, ही एकदम छोट्या-छोट्या अशा, म्हणजे हार्म अशा नाही पोहोचवल्या कारण हे घाबरलेच नाहीत. हार्म पोहोचवायचा असता तर ते घाबरले असते तर हार्म झालं असतं. बट तो जो दुसरा किरणदाचं सांगितलं ना, जे त्याचं कोचिंगचं, आता हा कॉलेजला होता. हा गावातनं आहे ना, एस-टी पकडायला लागते सकाळची. तर कुठे आपण तालुक्याला जाऊ आणि कॉलेज आपलं होईल. तर सकाळची पहिली 7:30ची एस-टी. तर ह्याच्या काहीच लक्षात नाही. हा उठतो 5 वाजता, जातो 6च्या एस-टीला. पण हा लवकर उठला, 3-4 वाजता उठला, खाली जाऊन बसला एस-टीच्या इथे 4:30-5च्या आसपास. एस-टी तर तेव्हा येत पण नाही. काळोख आहे पूर्ण. भले तो थोडासा उजेड वगैरे. हा एकटाच जाऊन बसलाय आणि ह्याच्या बाजूला अचानक एक माणूस आला, बसून बोलतोय. तो माणूस बसून बोलून गेला. ह्याला समजलं पण नाही की तो माणूस सुद्धा कोण होता. माणूस तर नव्हता तो. नंतर मग बोलतोय, "अरे एस-टी का येत नाही?" एस-टी का येत नाही? कारण तेव्हाच्या एस-टी म्हणजे आपल्या लालपरी ज्या होत्या ना, त्या बाजूच्या गावातनं त्या स्टार्ट जेव्हा व्हायच्या ना, त्या इंजिनच्या आवाजाने समजायचं की बाबा एस-टी येते किंवा गाडी सुरू झाली तिकडे. इंजिनच्या आवाजाने समजायचं की बाबा एस-टी सुरू झाली, आता येईल ती. बोलतो इंजिनचा आवाज नाही, एस-टीचा यायचा पण आवाज बिलकुलच नाही. मग तो परत घरात गेला. बघतो ते किती 5 वाजलेत. तो बोलतो माझी 6:30ची एस-टी आणि मी एवढ्या खाली गेलोच कसा? तर हे असे कधी-कधी टायमिंग असतात, की तुम्ही ते तुमच्याकडून नकळत होऊन जातात आणि त्या टायमिंगमध्ये जर तुम्ही घाबरलात, कारण ते तुम्ही नाही करत, ते तुमच्याकडून घडवून आणलेले असतात किंवा ते एक आपण म्हणू शकतो की ते होतात. पण तिकडे जर तुम्ही झालं किंवा घाबरलात तर असं असतं. जसं मी म्हटलं की फ्रेश सोल आणि घाबरलेला सोल हे त्यांना पाहिजेच असतं. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे. तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.